महापालिकेत स्वीकृत नगरसेवक निवडीवरून राष्ट्रवादी अजितदादा पवार शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांच्यात वाद सुरू झालाय। त्यामुळे नगरसेवकांमध्ये 2 गट पडलेत। याची दखल प्रदेश पातळीवर घेतली गेली आहे। महापालिका क्षेत्राची जबाबदारी पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे। त्यांना दोघांमधील वादावर तोडगा काढावा लागणार आहे। शिवाय लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सांगलीच्या दौऱ्यावर येणार आहेत। महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडी 10 दिवसांपूर्वी पार पडल्या। राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला स्वीकृत पदाच्या 2 जागा होत्या। या जागांसाठी 16 जण इच्छुक होते। गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी स्नेहल सावंत आणि अशोक मासाळे यांच्या निवडीचं पत्र महापौर धीरज सूर्यवंशी यांच्याकडे दिलं होतं। अशोक मासाळे यांच्या निवडीवरून राष्ट्रवादीत महाभारत घडलं। बागवान यांनी आर्थिक तडजोड केल्याचा आरोप केला होता। तर या आरोपाला उत्तर देताना मैनुद्दीन बागवान यांनी पद्माकर जगदाळे यांच्यावर आरोप केला होता। स्वतःचे नाव घालण्यासाठी जगदाळे यांनी आर्थिक ऑफर केली असल्याचा आरोप केला होता। महापालिका क्षेत्रातील 2 पदाधिकाऱ्यांमधील वादावर तोडगा काढला जाणार आहे। शिवाय भविष्यात महापालिकेत कोणताही वाद होऊ नये म्हणून आता मिरजेतील पक्षाचे आमदार इद्रिस नाईकवडी यांच्यावर महापालिकेची जबाबदारी देण्याची तयारी पक्षाकडून सुरू झाली आहे। जिल्ह्यातील 245 केंद्रांवर 35,975 विद्यार्थ्यांनी 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे। तर परीक्षेला 935 विद्यार्थ्यांनी दांडी मारली। राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील 245 केंद्रांवर घेण्यात आली आहे। तसेच 4थीच्या 21,358 म्हणजे 97.51% आणि 7वीच्या 14,627 म्हणजे 97.42% अशा एकूण 35,975 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। यंदा नव्याने पुन्हा 4थी आणि 7वीची शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्यात आली आहे। 4थीसाठी 141 केंद्रे तर 7वीसाठी 104 केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली होती। 4थीसाठी 21,904 विद्यार्थी तर इयत्ता 7वीसाठी 15,015 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती। मात्र प्रत्यक्षात 4थीच्या परीक्षेला 21,358 विद्यार्थी उपस्थित राहिले तर 546 जण गैरहजर होते। तसेच 7वीचे 14,627 विद्यार्थी उपस्थित तर 389 जण गैरहजर होते। जिल्हा परिषद स्तरावरून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन करण्यात आलं होतं। सर्व केंद्रांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जिल्हा व तालुका स्तरावर बैठे आणि फिरत्या पथकांद्वारे तपासणीचं नियोजन करण्यात आलं होतं। शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि बाकीच्यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या। कुपवाड शहरात सुरू असलेली कामे दिलेल्या मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत अशा सूचना आयुक्त संचिता महापात्र यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। आयुक्त संचिता महापात्र यांनी कुपवाड अंतर्गत वॉर्ड क्रमांक 2 आणि 8 मधील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली आहे। यामध्ये आयुक्तांनी नाल्यांची कामे, रस्ते रुंदीकरण, उद्याने आणि अभ्यासिकेचा विचार करून सविस्तर आढावा घेतलाय। चैत्रबंद नाला तसेच खारेमळा ते आनंदनगर नाला कामाची पाहणी केली। चैत्रबंद नाल्याचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश मक्तेदारास देण्यात आले। विकास कॉलनी आणि झेडपी कॉलनी परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून ती तात्काळ काढण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। लक्ष्मी मंदिर ते सुदगिरणी चौक रस्ता आणि राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरणाची पाहणी करून आढावा घेतलाय। तसेच स्वर्गीय मदनभाऊ पाटील स्टेडियम आणि कुपवाड चिल्ड्रन पार्कच्या उर्वरित कामांना गती देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या। यावेळी स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, विष्णू माने, दीपक वायदंडे, रोगिता राठोड, मीनाक्षी पाटील आणि नागरिक उपस्थित होते। सांगलीतील विस खांडेकर अभ्यासिकेला आयुक्त संचिता महापात्र यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय। विद्यार्थ्यांसाठी IAS, IPS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करणं, स्पर्धा परीक्षेसाठी नवीन पुस्तकांची खरेदी करणे आणि इमारतीची किरकोळ दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या। वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील सरकारी दवाखान्याजवळ रस्त्यावर नव्याने बसवलेल्या डीपी लाईनवर विद्युत प्रवाह सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून काम करत असताना विजेचा शॉक लागून बिहार राज्यातील 19 वर्षीय कामगार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। सदरची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास घडली। जुम्मन मो नसीम असं मृत तरुणाचं नाव आहे। सदर घटनेची नोंद ईश्वरपूर पोलीस ठाण्यात झाली आहे। याबाबत वायझर किशोरी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा सिनियर सुपरवायझर धीरज कुमार गोरेलाल विश्वकर्मा यांनी फिर्याद दिली आहे। आज दुपारी बोरेगाव येथील सरकारी दवाखान्याजवळील रस्त्यावर नवीन बसवलेल्या डीपी लाईनवर विद्युत प्रवाह सुरू असताना त्याकडे दुर्लक्ष करून डीपीवर चढून गार्डिंगचं काम करत असताना विजेचा शॉक लागला। या शॉकने तो गंभीर जखमी झाला। त्याला तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यावर तो मयत असल्याचं सांगितलं। ईश्वरपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहपोलीस फौजदार श्री पाटील करत आहेत।
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेप्रमाणेच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मेंदूविकार, अस्थिरोग आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांवर जनसामान्यांसाठी उपचार उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याची घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या 31व्या स्थापना दिन समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंत्री अतुल सावे, कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, कार्यवाह आमदार डॉ. विश्वजित कदम, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, कुलसचिव जी जयकुमार, डॉ. अस्मिता जगताप आदी जण उपस्थित होते. भारती हॉस्पिटल येथील नूतनीकरण केलेला एकत्रित महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचे कार्यालय, अत्याधुनिक नेत्ररोग विभाग आणि नेत्रपेढी तसेच आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन आणि विद्यापीठाच्या वार्षिक अहवालाचं प्रकाशन या प्रसंगी करण्यात आले. प्रकाश आंबेडकर म्हणाले, दर्जेदार शिक्षणातून गुणवत्ता जपत समाज घडवण्याचं कार्य भारती विद्यापीठामार्फत घडत आहे. अतुल सावे म्हणाले, संभाजीनगरचा विकास झपाट्याने होत असून 1,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक उद्योग व्यवसायात होणार आहे. अशावेळी कुशल अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर असणार आहे. तसेच आरोग्य व्यवस्थेचीही मोठ्या प्रमाणात गरज भासणार आहे. भारती विद्यापीठाने संभाजीनगरमध्ये शैक्षणिक तसेच आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात असं आवाहन केलं आहे. सांगली रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या माल धक्क्याजवळ एका 40 ते 45 वयोगटातील अज्ञात पुरुषाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच लोहमार्ग पोलीस, आरपीएफ पोलीस, संजयनगर पोलीस ठाणे तसेच स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या मदतीने मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलाय. या घटनेची नोंद संजयनगर पोलीस ठाण्यात झाली आहे. या मयत व्यक्तीचं नाव व पत्ता अद्याप समजलेला नाही. मयत व्यक्तीच्या खिशामध्ये पंढरपूर ते मिरज जंक्शन दरम्यानचं शुक्रवारचं रेल्वे तिकीट मिळून आलंय. यावरून पोलिसांनी आता घटनेचा पुढील तपास सुरू केलाय. पोलिसांनी स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतदेह शासकीय रुग्णालयात दाखल केला. यावेळी कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, आसिफ मकानदार, इरसाद कवठेकर यांचं सहकार्य लाभलं. सांगली शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र शीतपेयाची दुकाने थाटली आहेत. मात्र जोपर्यंत उन्हाचे चटके जाणवत नाहीत तोपर्यंत ग्राहक वळले जात नाहीत असं चित्र निर्माण होतंय. परंतु गेल्या काही दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाली असून नागरिक थंड शीतपेय आणि रसवंतीगृहाकडे वळू लागलेत. उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असली तरी उघड्यावर शीतपेय आणि रसवंतीगृह विक्री करणारे विक्रेत्यांचे थोड्याफार प्रमाणात अच्छेदिन आल्याचं दिसून येतंय. कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्यांना उन्हाच्या तडाख्यात ही शीतपेय, रसवंतीगृहे दिलासादायक वाटत असल्यामुळे या शीतपेयांना आणि रसवंतीगृहामध्ये ग्राहकांची मागणी वाढत असल्याचं दिसून येते. फुल ग्लास रस 15 रुपयांमध्ये मिळत असल्याने मोठी गर्दी या ठिकाणी होताना दिसते. थंड पाणी, कोल्ड्रिंक्स, उसाचा रस, मठ्ठा, ताक, लस्सी, सरबत, ज्यूस, आईस्क्रीम, रसवंती, बर्फगोळा, कुल्फी, फळे, फळांच्या फोडी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फळाने आणि रंगाने दुकाने थाटली आहेत. तापमानात वाढ होत असल्याने रसवंतीगृह आणि शीतपेयाच्या दुकानांना गर्दी दिसून येत आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या फटक्यांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या हंगामात आखाती देशांसह युरोपातील 22 देशात तब्बल 746 कंटेनरमधून 10,135 टन द्राक्षांची निर्यात करण्यात आली असून निर्यातीचा हंगाम आता आटोपलाय. जिल्ह्यातील 8,356 शेतकऱ्यांनी 4,435 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी केली होती. गतवर्षीच्या नैसर्गिक संकटांच्या मालिकेमुळे नोंदणीत घट झाली होती. तरीही शेतकऱ्यांनी काटेकोर व्यवस्थापन करत बागा टिकवून निर्यातक्षम उत्पादन साधलं. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे होणारी निर्यात काहीशी संत होती. मात्र युरोपियन देशांमधील निर्यातीला चांगली गती मिळाली. एकूणच निर्यातीची गती मंद असली तरीही जिल्ह्यातून 10,000 टनांहून अधिक द्राक्षे परदेशात पोहोचलेत. या संदर्भात प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशात 164 कंटेनरमधून 2,470.42 टन द्राक्षांची निर्यात झाली. तर युरोपियन आणि इतर देशात 582 कंटेनरमधून 7,665.14 टन द्राक्षे पाठवण्यात आली आहेत. यामध्ये नेदरलँड्स येथे सर्वाधिक 327 कंटेनरमधून 4,369.46 टन द्राक्षांची निर्यात झाली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलनेत यंदा निर्यातीत मोठी घट नोंदवली गेलेली आहे. गेल्या हंगामात 17,897 टन निर्यात झाली होती तर यंदा ती 7,762 टनांनी कमी झाली आहे.